सर्व ईपीएस पेन्शन धारकांना माझा नमस्कार. लढेंगे जितेंगे हा निर्धार घेऊन आपण ही व्हिडिओ मालिका सुरू केली आहे. याला आपण डिजिटल आंदोलन देखील म्हणू शकतो. आपला आवाज सरकार आणि लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचवायचा असेल तर अनेक प्रभावी माध्यम आहेत. त्यापैकी हे एक माध्यम आहे. या मार्गाने आपण आपला आवाज, आपली भावना, आपला निर्धार, आपले कष्ट, आपले आणि आपल्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबाचे होणारे हाल हे सारं काही पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यासाठी मला आपली साथ, आपला पाठिंबा हवा आहे. आजचा आणि आधीचे 3 व्हिडिओ जास्तीत जास्त पात्र ईपीएस धारक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा. चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे ईपीएस 95 बाबतची खात्रीशीर माहिती आपल्याला लगेच मिळत राहील. नमस्कार, मी त्र्यंबक कापडे आणि आपण पाहतात त्र्यंबक कापडे डिजिटल. आजचा विषय केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही, तर तो देशातील 75 लाख निवृत्त कर्मचाऱ्यांच्या अस्तित्वाचा आहे. ईपीएस 95 हे नाव ऐकलं की डोळ्यासमोर येतात ते 70 ते 80 वर्षांचे वृद्ध लोक, जे दिल्लीच्या जंतर मंतरवर थंडी वाऱ्यात आपल्या हक्कासाठी लढत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला, संसदेत चर्चा झाल्या, समित्या नेमल्या गेल्या, पण आजही एका सामान्य निवृत्त कर्मचाऱ्याच्या हातात महिना अखेरीस काय पडतं, तर फक्त 1,000 ते 3,000 रुपये. आज मी तुम्हाला या लढ्यातील अशा काही नॅशनल लेवलच्या घडामोडी सांगणार आहे, ज्या ऐकून तुम्हाला कळेल की व्यवस्थेने सामान्यांची कशी नाकेबंदी करून ठेवली आहे. 4 नोव्हेंबर 2022 रोजी सर्वोच्च न्यायालयाने एक ऐतिहासिक निकाल दिला. न्यायालयाने सांगितलं, कर्मचाऱ्यांना त्यांच्या प्रत्यक्ष पगारावर आधारित पेन्शन मिळवण्याचा पूर्ण अधिकार आहे. यालाच आपण हायर पेन्शन म्हणतो. कोर्टाने 4 महिन्यांची मुदत दिली होती, पण खरा खेळ इथूनच सुरू झाला. ईपीएफओने काय केलं? कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याऐवजी नवनवीन परिपत्रकं काढून अटींचा डोंगर उभा केला. ज्या कर्मचाऱ्यांनी 20 ते 30 वर्षांपूर्वी निवृत्ती घेतली, त्यांच्याकडे त्या काळची जॉईंट डिक्लेरेशन पत्र मागितली जात आहेत. ही कागदपत्र आता कुठून आणायची? हा सरळ सरळ पेन्शन नाकारण्याचा तांत्रिक कट आहे असंच दिसतं. त्यामुळे ज्यांना पेन्शन लागू आहे त्यांना अशा अटी लादणं हे क्रूरपणाचं लक्षण आहे. सरकारला पेन्शनरांची मागणी कोणत्याही अटींशिवाय आता मान्य करावीच लागेल. दुसरी गोष्ट, 2013 साल आठवा. तेव्हाचे खासदार भगतसिंग कोश्यारी, जे मधल्या काळात महाराष्ट्राचे राज्यपाल होते. कोश्यारी जेव्हा खासदार होते तेव्हा त्यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी नेमली होती. या कमिटीने स्पष्ट शिफारसी केल्या होत्या, निवृत्त कर्मचाऱ्यांना किमान 3,000 रुपये अधिक महागाई भत्ता मिळालाच पाहिजे. आज या घटनेला 13 वर्ष उलटून गेली. सत्ता बदलली, सरकार बदललं, पण कोश्यारी कमिटीचा तो अहवाल आजही मंत्रालयाच्या फायलींमध्ये धूळ खात पडून आहे. 13 वर्षांपूर्वीचे 3,000 म्हणजे आजचे 7,500. साधे 3,000 रुपये द्यायलाही सरकारकडे पैसे नाहीत. एका बाजूला सरकार विश्वगुरू होण्याच्या गप्पा मारतं आणि दुसरीकडे ज्यांनी देश घडवला त्या ज्येष्ठांना 1,000 रुपयात जगायला लावतं. ही केवढी शरमेची बाब आहे. कोश्यारी कमिटीने असेही नमूद केले होते की पेन्शन फंडात पुरेसा पैसा आहे, सरकारने फक्त आपलं योगदान थोडं वाढवण्याची गरज आहे. पण सरकारचा तर्क असा होता की यामुळे तिजोरीवर अतिरिक्त आर्थिक भार पडेल. मग प्रश्न हा उरतो की हा भार फक्त कामगारांच्या वेळीच का जाणवतो? अनेक कायदेशीर लढायांमध्ये कोश्यारी कमिटीच्या अहवालाचा संदर्भ दिला जातो. सुप्रीम कोर्टानेही अनेकदा विचारलं आहे की या शिफारशींचं पुढे काय झालं. पण तांत्रिक कारणांचा आधार घेऊन ईपीएफओने प्रत्येक वेळी हा चेंडू सरकारकडे टोलवला. ईपीएफओकडे सध्या 28 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी जमा आहे. त्यात बेवारस रकमेचं 11,000 कोटींचे जवळपास आहेत. मग हा पैसा कुणासाठी वाचवून ठेवला? हा पैसा मुळात
सरकारचा नाहीच आहे. तो कर्मचाऱ्यांच्या पगारातून कापलेला त्यांच्या स्वतःचा निधी आहे. आपल्याच पैशातून आम्हाला आमची पेन्शन द्या, यासाठी गेल्या 15 वर्षांपासून हा लढा सुरू आहे. या संपूर्ण लढ्याचं नेतृत्व राष्ट्रीय संघर्ष समिती आणि कमांडर अशोक राऊत करत आहेत. त्यांचं आंदोलन हे कोणत्याही राजकीय हेतूने प्रेरित नाही, तर तो आयुष्याची संध्याकाळ झालेल्या आणि भुकेने व्याकुळ झालेल्यांचा एक जन आक्रोश आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून म्हणजेच तामिळनाडूपासून पंजाबपर्यंत आणि महाराष्ट्रापासून आसामपर्यंत निवृत्त कर्मचारी एकत्र येतात, आक्रोश करतात आणि निगरगट्ट सरकार केवळ पोकळ आश्वासन देऊन निघून जातात. कमांडर अशोक राऊत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पंतप्रधान मोदींपासून ते कामगार मंत्र्यांपर्यंत सर्वांच्या भेटी घेतल्या. आश्वासने भरपूर मिळाली, पण पदरात काय पडलं? शून्य. निवडणुकीच्या तोंडावर आश्वासनं द्यायची आणि नंतर आर्थिक भार सांगून विषय टाळायचा. हीच नीती आतापर्यंत सरकारची दिसली आहे. मोदी है तो मुमकिन है असा ढोल बडवणाऱ्यांना हा आक्रोश दिसत नाही. 30-40 वर्ष इमानदारीने काम केल्यानंतर जर या लोकांना म्हातारपणात औषधांसाठी सुद्धा मुलांसमोर हात पसरावे लागत असतील, तर ही व्यवस्था कोणासाठी आहे? मी सरकारला विचारू इच्छितो, जर आमदार खासदारांची पेन्शन एकाच रात्रीत वाढू शकते, तर कामगारांच्या पेन्शनसाठी 10-10 वर्ष का वाट पाहावी लागते? एक देश दोन कायदे हे आता अजिबात चालणार नाही. तुमची मन की बात आम्ही खूप ऐकली. आता तुम्ही आमच्या मन की बात ऐका, अन्यथा जगलो वाचलो तर 2029 मध्ये तुम्हाला आमचा आवाज ऐकायला येईल. मग तुम्ही 28 लाख कोटी जरी निवडणुकीत खर्च केले, तरी त्याचं फळ तुम्हाला मिळणार नाही. हा आमचा शाप म्हणा की तळतळाट. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत नमस्कार.